नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण आपल्या श्रावकांसाठी आजचे विषय जरा सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीतून दासबोध ही दासबोधाची शिकवण आपण डॉक्टर शुभदा खटावकर यांच्या वाणीतून कथनातून श्रवण करतो आहोत. आज आहोत आपण भाग 26 मध्ये. दशक 13वा नामरूप यापैकी पहिले 5 समास आपले भाग 25 मध्ये झाले आहेत. पुढचे 5 समास म्हणजे 6 ते 10 आज आपण घेणार आहोत. ते असे आहेत: लघुबोध, प्रत्यय निरूपण, कर्ता निरूपण, आत्मविवरण, शिकवण निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व श्रोत्यांना, दर्शकांना दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व जनांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण
6वा भाग पाहणार आहोत. त्याचं शीर्षक समर्थांनी दिलेले लघुबोध. लघु म्हणजे छोटासा. या समासात श्री समर्थ आपल्याला साधना आणि तिची तात्विक पार्श्वभूमी 2 गोष्टी आपल्याला सांगतात की साधना म्हणजे तपस्या कशी आणि तिचं तात्विक अधिष्ठान किंवा पार्श्वभूमी काय आहे. श्री समर्थ पुन्हा पुन्हा हे सांगत आहे की पंचमहाभूतांचा सारा पसारा साकार म्हणजे आपल्याला दृष्टी आकार दिसत असला तरी तो नाशवंत आहे. म्हणजे हे कितीही सुंदर असलं तरी त्याचा विनाश ठरलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आत्मा मात्र निराकार आणि अविनाशी आहे. सतत दृश्य जगत पाहण्याची सवय माणसाला लागल्यामुळे काय घडतं तर आत्मा कसा पाहावा याच त्याला मुळी ज्ञान किंवा भान म्हणूया आपण राहतच नाही. आणि ते पाहणं जाणणं शक्य आहे का अशक्य आहे का त्यासाठी काय केलं पाहिजे याचा तो कधीही पुसटसा विचारही करत नाही. मग अशा वेळी संतांचा संग आणि त्यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरते. म्हणून संत म्हणतात संतांचा संग तोची स्वर्गवास. मग आत्मज्ञान होण्यासाठी नित्यानित्य विवेक आणि सारासार विचार करण्याची खूपच आवश्यकता असते. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला कोण शिकवत असेल तर संत शिकवतात. नित्यानित्य विवेकाने काय घडतं खऱ्या मीचा शोध घेण्याची प्रेरणा मिळते. तसेच सारासार विचाराने खऱ्या कर्त्याचा शोधही घ्यावा आणि तेही प्रेरणा मिळते. सर्वच सगुण चंचल आणि अलीकडचे म्हणून पलीकडे आपली नजर पोहोचावी, संपूर्ण आत्मनिवेदन करावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनन्याशी म्हणजे निर्गुणाशी अनन्य व्हावे. तेव्हाच आपल्या जीवनाचे सार्थक म्हणजे कृतार्थता धन्यता आपल्याला प्राप्त होणार आहे. मग या समासाच्या अभ्यासाने आपल्याला काय शिकायचं आहे तर समर्थ म्हणतात पहिली गोष्ट आपला अंतरात्मा पाहणे शोधणे या अभ्यासाचा सराव करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे संतांचा संग. नुसत्या संगतीत राहून उपयोग नाही तर त्यांचं परोपरी पावलोपावले मार्गदर्शन मिळणं हेही तितके गरजेचं आहे. मग ही पूर्ती होईल तेव्हा आपल्या मनामध्ये नित्यानित्य विवेक सारासार विचार यांच्या आधाराने आपण मी खरा कोणता आहे याचा शोध घ्यायचा. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी समर्थ म्हणतात या समासाचा आत्यंतिक आत्मीयतेने अभ्यास करून जीवन आणि जगणं जन्म या सर्वांची सार्थकता साधण्यासाठी या समासाचं अध्ययन अत्यंत अपेक्षित आहे. या दशकाचा पुढचा समास आहे प्रत्यय विवरण. प्रत्यय म्हणजे अनुभूती आपल्याला येणारा अनुभव. परमार्थ ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये प्रत्यय म्हणजे अनुभूती अनुभवा वाचून सगळं व्यर्थ आहे. जड जे जे आहे ते पुन्हा पुन्हा सांगतात ते चंचल आणि जे सूक्ष्म आहे ते निश्चळ.
असाच अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. यासाठी श्री समर्थ स्पष्ट करतात की प्रथम आपल्या मनामध्ये होणारी जी क्रिया आहे तिला त्यांनी म्हणले आत्मानात्म विवेक. आणि मग ही साधना आपण पुढे पुढे नेऊ तेव्हा आपल्या अनुभूतीमध्ये अनुभवामध्ये हे एकच गोष्ट स्पष्ट होईल की इथे या पृथ्वी तलामध्ये अनात्म गोष्टी म्हणजे ज्या विनाशी आहेत त्यांची भरमार आहे. त्या पावलोपावली दिसतात, आढळतात, भेटतात, त्यांचा उपयोग करतो. पण आत्मा नावाची वस्तू मात्र एक आणि एकच आहे. आणि मग हे जे अनात्मा आहे आपल्या बाजूला त्याला आपण जड चेतना म्हणतो. तीच स्फूर्ती देत असतो. सर्व दृश्याला चेतना देणारी एकच प्रेरक वस्तू म्हणजे सर्वात्मा किंवा त्याला दुसरं नाव आहे अंतरात्मा. येथपर्यंत ते म्हणतात सारा चंचळाचा प्रांत आहे. मग सारासार विचार करणे गरजेचे आहे की जेणेकरून सर्व चंचळांचा म्हणजे प्रकृतीचा निराश झाल्याने केवळ सार रूप निश्चल ब्रह्म शिल्लक राहील. दोन्ही क्रियांमध्ये विचार महत्वाचा आणि प्रमुख आहे. विचार हे अर्थाचे वाहन आहे. कोणती वस्तू दिसते तेव्हा पटकन आपण मनामध्ये विचार करतो तेव्हा कळतं आपल्याला की ही वस्तू काय आहे. विचाराने अर्थाची निर्मिती होते आणि मग त्या अर्थाने आपला अंतरात्मा भरून जातो. अर्थ ज्या प्रमाणात सूक्ष्म विशाल असेल त्याच प्रमाणात अंतरात्म्याची सूक्ष्मता किंवा विशालता ही स्थिती अवलंबून असते. अर्थ निसंशय असेल म्हणजे वस्तू पाहिल्यानंतर हेच आहे का की आणखी काही आहे ही मनामध्ये साशंकता नसणं याला समर्थ म्हणतात निसंशय मन. म्हणजे मनामधला अर्थ निसंशय असेल तर अंतरात्मा ही निसंशयी बनतो. अशा स्थितीत देवाचा शोध करायचा आहे. संशयी मनाने देवाचा शोध होणारच नाही. त्याकरता पहिली गोष्ट मन आपलं निसंशयाने परिपूर्ण करणं. अशा स्थितीत देवाचा मग शोध आपण करत राहिल्याने त्याच विचाराने आपला अंतरात्मा प्रभावित करावा. म्हणजे मनात सतत ही टाळवणी करायची आहे की आता मला फक्त देवाचाच शोध घ्यायचा आहे, बाकी कोणतीही क्रिया करायची नाही. कारण खरा करता कोण हे विवेकाने ओळखण्यात जर आपल्याला यश मिळालं तर समर्थ म्हणतात तेच तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक आहे. मग हे सार्थकत्व साध्य करता म्हणजेच याला जीवनाची खरी इतिश्री आहे आणि ती प्राप्त आपल्याला करायची असेल तर या समासाचं अध्ययन मनन चिंतन आणि पुढे जाऊन जी प्रवास आपल्याला मुसाफिरी करायची आहे ती करता यावी, ती सोपी व्हावी या करता या समासाची शिकवण घेऊन आपण आजच्या पुढच्या 8व्या समासाकडे म्हणजे कर्ता निरूपण या शीर्षकाचा अभ्यास करण्याकरता पुढे जात आहोत. या समासामध्ये श्री समर्थांनी विचारी माणसाच्या मनातील कुतूहल जागृत करणारा प्रश्न निर्माण केला. म्हणजे हा प्रश्न कसा आहे
तर विचारी माणसाच्या मनातली कुतूहल म्हणजे जिज्ञासा जागृत करणार आहे. कारण ते म्हणतात माणूस हा मूळतः विचारी आहे आणि विश्वाकडे जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला विविध चमत्कृती, विस्मय आणि आश्चर्याने परिपूर्ण अशा घटना अनुभवाला येतात. आपणही त्याची पावलोपावली प्रचिती घेत असतो. मग यावेळी त्याचं मन आश्चर्याने ओतप्रोत भरून जातं. परंतु आपण स्थल, काल आणि निमित्त यांच्या आधाराने चालत असल्यामुळे, वागत असल्यामुळे आपल्या मनी असा प्रश्न निर्माण होतो की या विश्वाचा कर्ता कोण? या प्रश्नाचे उत्तर केवळ ब्रह्मज्ञानी माणूसच देऊ शकतो. परंतु प्रत्येक सामान्य जन आपापल्या बुद्धी, विचार, कल्पना सामर्थ्याप्रमाणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. श्री समर्थ येथे अशा मतमतांच्या गलबल्याचा उल्लेख करून नंतर सारांश रूपाने सांगतात की या विश्वाच्या कर्त्याचा शोध घेण्यासाठी थोडा वेगळा विचार म्हणजे मार्ग माणसाला किंवा साधकाला अनुसरला पाहिजे. या दृश्य जगात निर्माता आधी असतो आणि निर्मित वस्तू नंतर असते असाच रिवाज आहे. याच नियमानुसार पंचभूते आधी आणि नंतर त्यांच्यापासून मग सर्व देवांची निर्मिती झाली. म्हणून ब्रह्मादिक देवांकडे या विश्वाचे कर्ते पण जाऊ शकत नाही. हा खूप मोठा विचार समर्थांनी इथे आपल्याला मांडलेला आहे. मग पुढे जाऊन ते काय म्हणतात की विश्व पंचभौतिक असल्याने, पंचभौतिक म्हणजे पंचमहाभूतांची निर्मिती असल्यामुळे, पंचभूते जी निर्मित करणारा जी आहे किंवा जी शक्ती आहे या विश्वाचे खरे करते पण त्याच्याकडे जाते. पंचभूते मूळ मायेत गोठलेले असतात. त्यामुळे मूळ कर्त्याच्या शोधासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मूळ मायेच्याही पलीकडे जाणे क्रमप्राप्त आहे. खरे तर मूळ मायेच्या पलीकडे गेलो तर समर्थ म्हणतात तिथे केवळ निर्गुण ब्रह्मस्वरूपाचीच आपल्याला अनुभूती येते. परंतु त्या क्षणी ध्यानात ठेवण्याची ही गोष्ट आहे की निर्गुणाच्या ठिकाणी केवळ आहेपणाशिवाय अन्य काहीही नसल्याने तेथेही कर्तेपण नाही. आणि म्हणून या विचारामध्ये ते म्हणतात अत्यंत महत्वाची एक अडचण लक्षात घ्यायची आहे. ती कोणती आहे तर निर्गुण सर्व कल्पनांच्या अतीत असल्याने, अतीत म्हणजे पलीकडे, तेथे कर्तेपण नाही. तर सगुणांमध्ये किंवा निर्मित वस्तूमध्ये मोड नाश आहे. म्हणजे त्याची तोडफोड होणं, नाश होणं या घटना ठरलेल्या आहेत. म्हणून तेथेही कर्तेपण नाही. मग अखेरीस प्रश्न उरतो की ह्या विश्वाचा कर्ता कोण? या प्रश्नाच्या उत्तरात श्री समर्थ साहेब आपल्याला सांगतात की कर्ता कोण हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण जो प्रश्न विचारणार आहे तो अज्ञानी आहे आणि म्हणूनच हे संपूर्ण विश्व सत्य
सत्य आहे असे गृहीत धरून तो चालतो. कारण काय आहे हे महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की माणूस हा स्थलकालाच्या चौकटीत राहून दृश्य आणि निर्मित वस्तूंचा विचार करीत असतो. कार्य कारण भाव ही मनाची उपाधी आहे. तिला मर्यादा पडतात. परंतु विश्वाचे उत्पत्ती कारण शोधताना स्थल काल या दोन्ही कल्पनांच्या पलीकडे जावे लागते. तेथे कार्य कारण भाव उपयोगी पडत नाही. परंतु ब्रह्मज्ञानी माणूस मात्र दृश्य विश्वाच्या पलीकडे पोहोचतो. मग तेथून पाहिले असता हे दृश्य विश्व खोटे वाटते आणि ते मुळात नाही, तर त्यास कारण कसे असणार? अर्थात या सृष्टीला कोणी करता नाही हे स्पष्ट झाले तरी पण आपल्या मनामध्ये हा प्रश्न उरतोच की मग हे जे दृश्य विश्व आहे ते नक्की काय आहे, त्याचा कोणता प्रकार आहे? अर्थात निर्गुण मूळ माया हे दृश्य विश्व म्हणजे काय? हे सर्व प्रश्न जाणून घेतल्याशिवाय जाणत्याच्या मनाला शांतता लाभणार नाही. यास्तव या समासाचं खोलवर जाऊन अध्ययन मनन चिंतन करणं आणि त्या ज्ञानाने आपला पुढा असलेला पारमार्थिक प्रवास चालू ठेवणं, सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्याकरता सदैव मनन चिंतन करणं, ही शिकवण घेऊन आपण आता या दशकाच्या पुढच्या समासाकडे म्हणजे 9व्या समासाकडे वळतो आहोत. श्री समर्थाने 9व्या समासाचं शीर्षक दिलेलं आहे आत्मा निरूपण म्हणजे आत्म्याचे निरूपण. श्री समर्थ एक नवा प्रश्न पुन्हा इथे उपस्थित करतात. तो प्रश्न असा आहे की ते म्हणतात माणसाला जीवनामध्ये जी सुख दुःखे भोगावी लागतात ती भोगणारा कोण? तर परब्रह्म निर्मळ निर्विकारी एकरस आणि अखंड आहे. ते जरी सत्य असले तरी त्याच्यामध्ये उत्पन्न होणारी जी मूळ माया आहे तिचे 2 प्रकार किंवा 2 अंगे आहेत हे समर्थाने इथे स्पष्ट केलेलं आहे. ती अंगे कोणती? तर ते म्हणाले पहिलं अंग म्हणजे पंचमहाभूतात्मक आणि दुसरं अंग आहे जाणीवेच. कारण या दृश्य विश्वातील प्रत्येक पदार्थाची निर्मिती आणि रचना 2 अंगीच आहे हे आपल्याला आढळतं. म्हणून प्रत्येक वस्तूला स्थूल आणि सूक्ष्म, स्थूल म्हणजे बाह्य दिसणार बाहेरच आणि सूक्ष्म जे आतलं जे आपल्याला अतिंद्रिय आहे किंवा दिसत नाही, अशी 2 अंगे असतात. अचेतन पदार्थाची रचना ते म्हणतात अशी आहे की त्याचे बहिरुंग जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं असतं आणि त्याच्या अंतरंगात गुणमयता किंवा शक्ती असते. सचेतन प्राण्यांचा विचार करताना समर्थ म्हणतात की हे लक्षात येते की त्यांचा देह पंचमहाभूतांचा असून अंतरंगामध्ये जाणीव असते. आणि म्हणून आपल्याला वाटतं की मला असं वाटलं, मी असं म्हटलं, याची आपण सतत उजळणी करत असतो. त्याचं कारण
आपल्या अंतःकरणात असलेली जाणीव आहे. मग माणसात ही स्थिती अत्यधिक निर्मळ स्वरूपाची आढळते. श्री समर्थ अशा देहातील जाणीव आणि देह यांच्या जोडीला देहात्म योग असे सुंदर नामाभिधान देतात. किती सुंदर नाम दिलेलं आहे, देहात्म योग. मूळ मायेत जसा अंतरात्मा असतो तसा विश्वामध्ये विश्वात्मा, जगदामध्ये जगदात्मा आणि देहामध्ये जीवात्मा हे आपल्याला मागच्याही अनेक समासामध्ये समर्थांनी स्पष्ट करून दिलेलं आहे. मग या जीवात्म्याला सुख दुःखाचे भोग भोगावे लागतात, त्यातून त्याची सुटका नाही. मग हे सगळं सुंदर विवेचन समर्थांनी दृश्य विश्वातील पदार्थांची रचना म्हणजे निर्मिती आणि सचेतन पदार्थांची रचना देहात्मयोग या सर्व माहितीने हा समास इतका सुंदर नटवला आहे की आपण अभ्यास करायला गेलो की आपलं भान हरपतं. तसं सर्वांचं भान हरपावं आणि त्याला उत्तम उत्तम अध्ययनाची दिशा मिळावी, हा भाग आपण लक्षात घेऊया. नंतर आता आपण या आजच्या कथनाच्या 10व्या समासाची जी शिकवण आहे त्याकडे आपण वळतो आहोत. ते म्हणतात या विश्वात 5 प्रकारच्या दृश्य वस्तू आहेत आणि त्या दृश्य वस्तूंच्या रेलचेलीने हे सर्व जग व्यापून गेलेलं आहे. मग या सर्व वस्तूंमध्ये अंतरात्मा समानपणे अंतर्हित आहे. म्हणजे इथे कुठलीही गोष्ट अशी नाही की ज्याचं अंतःकरण अंतरात्म्याने व्यापलेलं नाही, परंतु त्याचं प्रगटीकरण सर्व ठिकाणी समान रूपात आढळत नाही. या असमान प्रगटीकरणामुळे जगातील वस्तू, प्राणी, माणसे यांच्यात आपल्याला भेद जाणवतो. इतरांच्या तुलनेत माणसांमध्ये तो जरी अधिक प्रमाणात प्रगट होत असला तरी माणसांमध्येही त्याची प्रचिती कमी अधिक प्रमाणात येते. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती तितके त्यांचे स्वभाव हा निसर्ग नियम आहे. आणि म्हणून माणसांमध्ये जी असलेली आत्मशक्ती आहे त्यामुळे त्यांचे आचार विचार शुद्ध, सुबुद्ध आणि वीतरागी म्हणजे प्रेमाने भरलेले असे आपल्याला अनुभवास येतात. आणि यांच्या श्रेष्ठतेमुळे माणसाचा आत्मिक दर्जा म्हणजे त्या माणसाची योग्यता की लोकांनी त्याला मान द्यावा की नाही, किंवा तो आचार श्रेष्ठ आहे की आचारहीन आहे, की विचारांमध्ये श्रेष्ठ आहे की विचारहीन आहे, बुद्धीचा अत्यंत श्रेष्ठ उपयोग करतो की निर्बुद्ध आहे, लोभी आहे की निर्लोभी आहे. मग या सगळ्या गोष्टी माणसाच्या यामुळे ठरत असतात. आणि समर्थ म्हणतात माणसाच्या आध्यात्मिक जी प्रगती आहे त्या प्रगतीचं हे श्रेष्ठ लक्षण आहे की प्राणी मात्रांच्या अंतःकरणाशी म्हणजे मनाशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. अशी श्रेष्ठ एकरूपता साधणाऱ्या पुरुषाला त्यांनी उत्तम पुरुष म्हटलेला आहे. आणि अनेक समासामध्ये या उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणं पुन्हा पुन्हा वर्णिली आहेत
की ज्यांच्या अनुकरणाने समाजामध्ये जे चारित्र्यहीन आहेत, आळशी आहेत, कामचुकार आहेत, जीवनाकडे आणि परमार्थाकडे ज्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे, अशांचं उत्तम मार्गदर्शन व्हावं यासाठी हा 10वा समास आपल्याला मनपूर्वक अभ्यासायचा आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया. आणि आज इथे या दशकाचं पूर्ण विवेचन आपण संपवून भगवंताची कृपा प्राप्त करून अखेरी आपण त्याच्या नामाचा जय जयकार करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे आम्ही आभारी आहोत. आणि दासबोधाची शिकवण या शृंखलामध्ये आज आपण इथे थांबतो आहोत.